सकाळी बायको म्हणाली, "आल्मंड कट करून दे." तर मी तसाच बसलो. परत ती म्हणली, "आल्मंड कट करून दे." मी तसाच बसलो आणि थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं, की आज मराठी भाषा दिन आहे. ती मला म्हणाली, "श्री, बदाम कापून दे." लगेच उठलो आणि बदाम कापून दिले. मोबाईलमध्ये गेलो आणि मोबाईलचं टेक्स्ट आज मी मराठीमध्ये ठेवलंय. म्हणजे जे काय टाइप करणार आहे ते मराठीमध्ये करणार आहे. एक उदाहरण देतो म्हणजे कालच अथांगला इंग्लिशमध्ये जरा थोडी वाक्य पाठ करायला सांगितली. तर 3 वाक्य त्यांनी पाठ केली होती. 3 वर्षाचा आहे तो. आणि आज त्याला मराठी भाषेसाठी अख्खी कविता त्यांनी पाठ केली एका दिवसामध्ये. ही आपुलकी असते मराठी भाषेची. ही एक ओढ असते. मला आठवतंय नाना पाटेकरांना ज्यावेळेला एक प्रश्न विचारला होता, की तुम्हाला हिंदीमध्ये सिनेमा करायला आवडतो की मराठीमध्ये? तर त्यांनी उत्तर दिलं होतं आणि ते खूप छान उत्तर होतं. मला खूप जास्त आवडलेलं. ते म्हणले, की कसं आहे स्वप्न ही मराठीतच पडतात. त्याच्यामुळे मराठीमध्ये सिनेमा करायला आवडतो. ही ओढ आहे, मराठीची ओढ आहे. तर मी गुजरातमध्ये आताच गेलो होतो. तर एका ठिकाणी भुजमध्ये एका शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो तिथं. आणि भुजमधले काका जे आता कराडमध्ये जवळपास 40-50 वर्ष राहतात. तर आम्ही मराठीत बोलतोय म्हणून त्यांना काय आपुलकी वाटली काय माहिती. ते आमच्याशी बोलायला आले. आणि ते होते तर भुजमधलेच, गुजरातमधलेच होते. पण ते 50 वर्ष मराठीमध्ये म्हणजे इथं महाराष्ट्रात राहतायत. मराठी बोलतायत म्हणून त्यांना आपुलकी वाटली आणि आम्ही त्यांच्याशी बोललो. चांगले 15-20 मिनिटं गप्पा मारल्या. बरं वाटलं, की मराठीची एवढी म्हणजे एक आपुलकी म्हणतो ना आपण बाहेर गेल्यानंतर सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर जावं आणि जर मराठी बोलणारा एखादा माणूस दिसला तर आपोआप आपली त्याच्याशी मैत्री होते किंवा आपली जवळीक होते. हा अनुभव मला बऱ्याच वेळेला येतो, ज्यावेळेला मी फिरत असतो. आणि म्हणतात ना, की एक आपली आपुलकी आणि आपली जी मातृभाषा आहे, त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी करायला आवडतं. तर असं नाही म्हणू शकत, की आपण पूर्ण मराठी बोलतोय आता किंवा पूर्ण मराठी बोलू शकतो. जसं की ऑफिसमध्ये इंग्लिशच बोलावं लागतं. त्यानंतर काही गोष्टी आहेत, जशा की वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज म्हणजे हे हे आपण ओके, थँक यू, बाय, हॅलो ह्या गोष्टी आपण रोज एवढ्या बोलत असतो. पण त्याच्यामधून पण ज्यावेळेला आपण मराठी बोलतो, जे आपण तोडकी-मोडकी मराठी बोलतो, पण त्याच्यामध्ये पण एक आपुलकी असते. कधी-कधी असं होतं, की आम्ही हिंदीमध्ये बोलतोय, कधी इंग्लिशमध्ये बोलतोय आणि थोड्या वेळाने कळतं, की अरे हा तर महाराष्ट्रातला आहे, हा तर मराठी आहे आणि त्याच्यानंतर मग ती अजून एक जवळची मैत्री होते. तर अशा गोष्टी घडत असतात आसपास. शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण वाढलोय. त्यांचा जो वारसा आपण जपतोय आत्ता, त्याच्यामध्ये मराठी ही खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी लोकं आत्ता मराठी कमी बोलतायत असं लोकांना वाटतंय, पण तसं नाहीये. कारण मला तरी जेवढी मराठी लोकं दिसतायत, तर ती बऱ्यापैकी आपल्या लोकांशी तरी मराठीत बोलतात. फक्त आपला मराठी माणूस ओळखायची गरज आहे. जर पुढचा माणूस मराठी असेल तर म्हणजे आपोआपच मनातूनच मराठी निघते. पण आपल्याला माहीतच नसतं, की पुढचा माणूस मराठी आहे की नाही. मराठी भाषा जपण्यासाठी सोप्या गोष्टी मला असं वाटतं, की केल्या पाहिजेत. त्या म्हणजे मुलांशी संवाद साधताना किंवा घरातल्या लोकांशी संवाद साधताना आपण मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा.